नमस्कार शेतकरी बंधू, मी डॉक्टर किरण मालशे, कृषी विद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे, रत्नागिरी। आपल्याला माहिती आहे की नारळ बागेमध्ये आपण विविध पीक पद्धतीचा अवलंब करतो। त्याच्याबरोबरच आपण नारळ आधारित पीक पद्धती कशी विकसित करता येईल याची माहिती घेतो। आज आपण माहिती घेऊया नारळामध्ये कुक्कुटपालन किंवा नारळ बागेमध्ये आपण कुक्कुटपालन कशा प्रकारे करू शकतो, एक जोडधंदा म्हणून आपल्याकडे कसं पाहता येईल याची माहिती आपल्याला घेऊया। आपण 1 एकर क्षेत्रामध्ये नारळाची 70 झाडं लावतो, म्हणजे 25 फूट बाय 25 फूट अंतरावरती, आणि या बागेमध्ये आपण मसाला पिकं असतील किंवा इतर पिकांच्या लागवड करतो आंतरपीक म्हणून। आज आपण नवीन विषय घेतो की नारळामध्ये आपण कुक्कुटपालन ह्याचा अंतर्भाव कसा करता येऊ शकतो। आपल्याला त्याच्यासाठी फार मेहनत करावी लागत नाही, म्हणजे सरासरी दिवसाला अर्धा तास जरी एका मजुराने त्याच्याकरता काढला, आठवड्यातनं 4 दिवस सरासरी एकंदर मोजले तर, आणि त्याचा व्यवस्थापनासाठी फायदा करून आहे त्या सोयीसुविधामध्ये आपण नारळाच्या 1 एकर क्षेत्रामध्ये 50 कोंबड्यांच्या तुकड्या वर्षभरात जर आपल्या बागेमध्ये आपण राखल्या आणि त्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपल्याला नारळ आधारित एक कुक्कुटपालन पद्धती विकसित करता येऊ शकते। कावेरी या जातीची कोंबडी आपण छोटी पिल्लं आणली आणि त्याच्या एक छोटीशी झोपडीवजा शेड आपण नारळ बागेमध्ये केली, आणि ती 50 कोंबडी जर ती पिल्लं आपण खाद्य आणि इतर देऊन जर त्याची जोपासना केली तर आपल्याला साधारणपणे 12 ते 13 आठवड्यामध्ये ती विक्रीयोग्य पक्षी तयार होतात। त्यांची विक्री करून आपल्याला आर्थिकदृष्ट्या बघितलं तर 119 रुपये एका पक्षामागे निव्वळ फायदा होतो। कोंबडीचे विष्ठा आहे किंवा आपण त्याला शीट म्हणतो, त्याचा वापर आपण नारळ बागेमध्ये खताचा म्हणून केला आणि त्यापासून जर रासायनिक खताची बचत केली, हे खत वापरलं तरीसुद्धा निश्चितच त्याचा फायदा होतो। आणि एकंदर जर आपण त्याचं गणित बघितलं तर ज्या बागेमध्ये आपण कुक्कुटपालन केलं नाही आणि ज्या बागेमध्ये आपण कुक्कुटपालन हे केलं आहे, अशा पद्धतीने केलं आहे, त्याची जर दोन्ही तुलना केली तर साधारणपणे आपल्याला 5 ते 6% नारळाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसून येते। दुसरी गोष्ट काय होतं की आपण कुक्कुटपालन करतो, त्याचे पक्ष्याची विक्री करतो, त्या पक्ष्यांच्या विक्रीच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक फायदा मिळतो, म्हणजे साधारणपणे 250 रुपये किलो हा दर आपल्या विक्रीचा आहे, आणि त्यातून साधारणपणे 1-1.25 किलोपर्यंत कोंबडीची विक्री किंवा त्या पक्ष्यांची विक्री आपल्याला करता येते। आणि खताचा वापर आपल्या शेतीमध्ये नारळ बागेमध्ये होतो, म्हणजे एकंदर एक फार्मिंग सिस्टम किंवा पीक पद्धती कुक्कुटपालन आधारित आपण नारळामध्ये निर्माण करू शकतो, आणि शाश्वत रोजगाराच्या आणि आर्थिक फायद्याचं हे आपल्याला एक वेगळं तंत्र हे उपलब्ध होतं। याच्यावरच काय होतं की आपल्याकडे जो मजूर आहे त्याला वेगळा मनुष्यबळ न देता आहे त्या मजुरांकडून हे काम करता येतं, आणि कुठेतरी आपल्याला एक चांगल्या प्रकारे कृषी पर्यटन असेल किंवा शेती पद्धती असेल याच्या दृष्टीने सुद्धा ह्या तंत्राचा फायदा होतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी किंवा नारळ बागायतांनी असं कोंबडी किंवा कुक्कुटपालन हे तंत्र आपल्या नारळ बागेमध्ये अवलंबावं, तशी एक फार्मिंग सिस्टम किंवा पीक पद्धती विकसित करावी। हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर निश्चितच सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।